हॅलो फ्रेंड्स, मॅथ्स बाय निलेशपूर या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण मॅथमॅटिकल लॉजिक या चॅप्टरचा सेकंड पार्ट पाहणार आहे. तर बघा, या सेकंड पार्टमध्ये आपण लॉजिकल कनेक्टिव्ज म्हणजेच काय, त्याच्यानंतर कंपाऊंड स्टेटमेंट म्हणजे काय, सोबतच ट्रूथ टेबल म्हणजे काय आणि एक्झरसाइज 1.1 मधली क्वेश्चन 2 पासून समोर आपण पाहणार आहे. तर बघा, लॉजिकल कनेक्टिव्ज म्हणजे काय, आपल्याला माहिती आहे टोटल लॉजिकल कनेक्टिव्ज हे 5 प्रकारचे आहेत. अँड, ऑर, नॉट, त्याच्यानंतर इफ अँड ओनली इफ, त्याच्यानंतर इफ आणि देन. तर बघा, लॉजिकल कनेक्टिव्ज कशाला म्हणतात, जे काही वर्ड्स आहेत, द वर्ड्स अँड, ऑर, नॉट, इफ, देन, इफ अँड ओनली इफ आर यूज टू जॉईन टू सिम्पल स्टेटमेंट्स. दिस लॉजिकल वर्ड्स आर कॉल्ड ॲज लॉजिकल कनेक्टिव्ज. ठीक आहे. तर बघा, लॉजिकल कनेक्टिव्ज हे 5 प्रकारचे आहेत. या 5 प्रकारच्या लॉजिकल कनेक्टिव्ज आपल्याला स्टेटमेंट, जे काही सिम्पल स्टेटमेंट आहे ते 2 सिम्पल स्टेटमेंट कन्वर्ट जॉईन करण्यासाठी आपल्याला यूज करायचे असतात. अशा प्रकारे हे जे काही 5 आहेत, या 5ला आपण म्हणणार आहे लॉजिकल कनेक्टिव्ज. त्यानंतर बघा, कंपाऊंड स्टेटमेंट म्हणजे काय, तर कंपाऊंड स्टेटमेंट म्हणजे आपल्याला जे काही 2 स्टेटमेंट आहेत, 2 सिम्पल स्टेटमेंट आहेत, हे जर आपण आपण जे वरती पाहिलं लॉजिकल कनेक्टिव्ज, या लॉजिकल कनेक्टिव्हचा यूज करून जर आपण 2 प्रकारचे सिम्पल स्टेटमेंट जर जॉईन केले, तर त्याच्यापासून जे नवीन स्टेटमेंट फॉर्म होते, तर त्या नवीन तयार झालेल्या स्टेटमेंटला आपण कंपाऊंड स्टेटमेंट म्हणतो. जसं की बघा, आपण जर म्हटलं की सन रायझेस इन द ईस्ट, आणि हे एक प्रकारचं सिम्पल स्टेटमेंट आहे. आणि आपण जर म्हटलं की सन सेट इन द वेस्ट, जर आपल्याला हे 2 स्टेटमेंट जर आपल्याला एकत्र करायचे असेल, तर आपल्याला तिथे कोणत्याही 5 लॉजिकल कनेक्टिव्ह पैकी एका लॉजिकल कनेक्टिव्हचा यूज करायचा आहे. जसं की सन रायझेस इन द ईस्ट अँड सन सेट इन द वेस्ट, इथे आपण अँड या लॉजिकल कनेक्टिव्हचा यूज केला आणि हे 2 सिम्पल स्टेटमेंट आपण मर्ज केले. तर बघा, अशा प्रकारचे 2 सिम्पल स्टेटमेंट जर आपल्याला एकत्र करायचे असेल, तर या 5 प्रकारच्या लॉजिकल कनेक्टिव्हचा यूज करावा लागते. आणि याच्यानंतर जे नवीन स्टेटमेंट फॉर्म होते, तर त्याला आपण म्हणणार आहे कंपाऊंड स्टेटमेंट. ठीक आहे. तर यानंतर आहे ट्रूथ टेबल. तर ट्रूथ टेबल काय, द ट्रूथ टेबल विच शोज दॅट द रिलेशनशिप बिटवीन द ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ द सिम्पल अँड द कंपाऊंड स्टेटमेंट. बघा, आपल्याला माहिती आहे सिम्पल स्टेटमेंट काय असतात. सिम्पल स्टेटमेंट म्हणजे साधे वाक्य, जे की आपण PQR या सिम्बॉलने डिनोट करतो. त्याच्यानंतर कंपाऊंड स्टेटमेंट म्हणजेच काय, तर 2 सिम्पल स्टेटमेंट जर आपण लॉजिकल कनेक्टिव्हचा यूज करून जर ॲड केले, तर त्याला आपण म्हणणार आहे कंपाऊंड स्टेटमेंट. तर या कंपाऊंड स्टेटमेंट आणि सिम्पल स्टेटमेंट याच्या ज्या काही ट्रूथ व्हॅल्यूज असतात, याच्या ट्रूथ व्हॅल्यूचा एक आपल्याला रिलेशन मिळते. त्या रिलेशनला आपण, जे रिलेशन ज्या टेबलमधून मिळते, त्या टेबलला आपण काय म्हणतो, तर ट्रूथ टेबल म्हणतो. तर आपण आता हे जे काय 5 प्रकारचे कनेक्टिव्स पाहिले, त्या 5 प्रकारच्या कनेक्टिव्हचा स्पेशल एकदा ट्रूथ टेबल बघूया. त्याच्यानंतर आपण एकत्र मिळून त्याचा ट्रूथ टेबल पाहणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला एक्झरसाइजवर त्याच्यावर आलेले क्वेश्चन पाहायचे. तर बघा, सर्वात अगोदर आपण अँड या कनेक्टिव्सचा ट्रूथ टेबल पाहणार आहे. अँड म्हणजेच काय, तर आपल्याला माहिती आहे 2 सिम्पल स्टेटमेंट जर आपल्याला जॉईन करायचे असेल, तर आपण कधी कधी अँडचा वापर करतो, है की नाही. म्हणजेच मराठीमध्ये आपण त्याला आणि म्हणतो. तर बघा, अँड हे जे काय पहिलं कनेक्टिव्ह आहे, अँडचं जे काही चिन्ह आहे ते अशा प्रकारचं चिन्ह आहे. ठीक आहे. मॅथमॅटिकल लॉजिकमध्ये अँडचं हे साईन आहे. आपण या अँडलाच मॅथमॅटिकल लॉजिकमध्ये आपण कंजंक्शन हा वर्ड पण यूज करतो. कंजंक्शन म्हणजेच काय, अँड. तर बघा, समजा 2 स्टेटमेंट आहेत, एक आहे P, एक आहे Q. आपल्याला माहिती आहे आपण जे काही सिम्पल स्टेटमेंट असतात ते P आणि Q आणि R याने डिनोट करतो. तर आपण सध्या 2 स्टेटमेंट घेऊ, PQ. आपल्याला हे जर 2 स्टेटमेंट जर जॉईन करायचे असेल, PQ, तर आपण तिथे अँडचा यूज करणार आहे. तर P अँड Q याला हे सिम्बॉलिक फॉर्म आहे. याला जर आपल्याला बोलायचं असेल, म्हणायचं असेल, तर आपण P अँड Q अशा प्रकाराचा उच्चार करतो. तर बघा, आता इथे 2 स्टेटमेंट आहेत. जर 2 स्टेटमेंट वरून आपल्याला ट्रूथ टेबल काढायचं असेल, तर बघा, जेव्हा 2 स्टेटमेंट असेल, तर एक फॉर्म्युला आहे 2 टू द पॉवर n. n डिनोट करतो की नंबर ऑफ स्टेटमेंट. जर 2 स्टेटमेंट असेल, जसं की P आणि Q, तर आपण n ची व्हॅल्यू 2 घेणार. म्हणजे 2 चा पॉवर 2 म्हणजे आन्सर येणार 4. म्हणजे इथे टोटल त्याच्या व्हॅल्यूज किती येणार, 4. तर ट्रूथ व्हॅल्यू म्हणजेच काय, हे आपण पहिल्या पार्टमध्ये पाहिलं होतं. ट्रूथ व्हॅल्यू म्हणजे काय, एखादं स्टेटमेंट आहे, एखादं डिक्लेरेटिव्ह स्टेटमेंट आहे, त्या डिक्लेरेटिव्ह स्टेटमेंटचे आन्सर 2 राहतात. 2 असू शकतात, एक तर ट्रू, एक तर फॉल्स, आहे की नाही. मग जर आन्सर ट्रू असेल, तर आपण त्याची ट्रूथ व्हॅल्यू T म्हणतो. जर आन्सर फॉल्स असेल, तर आपण त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय म्हणतो, फॉल्स म्हणतो. तर याच का असतात, त्या ट्रूथ व्हॅल्यूज असतात. तर बघा, 4 ट्रूथ व्हॅल्यूज आपल्याला माहिती आहेत 2 जर स्टेटमेंट असेल तर. मग आता या 4 ट्रूथ व्हॅल्यूज कशा अरेंज करायच्या, तर बघा, पहिल्या स्टेटमेंटमध्ये
त्या ज्या काही ट्रूथ व्हॅल्यू आणि फॉल्स व्हॅल्यू आहेत त्या दोनदा टी लिहायचं आणि दोनदा फॉल्स लिहायचं. नंतर क्यू मध्ये एकदा टी लिहायचं, एकदा फॉल्स लिहायचं, एकदा टी घ्यायचं, एकदा फॉल्स लिहायचं. यानंतर बघा आपण आता याची काही फायनल रिलेशन काढणार आहे. तर बघा अँड मध्ये काय होते, जर दोन्ही स्टेटमेंटच्या ट्रूथ व्हॅल्यू जर टी असेल तर याच्यापासून येणारा आन्सर हे ट्रूच राहते. परत एकदा बघा, दोन स्टेटमेंटच्या जर ट्रूथ व्हॅल्यू या टी असेल तरच फायनल आन्सर काय असणार आहे, ट्रू असणार आहे. यानंतर जर समजा एका स्टेटमेंटचं जर आन्सर ट्रू आणि एकाचं फॉल्स असेल किंवा दुसऱ्याचं फॉल्स आणि एकाचं ट्रू असेल तरी आन्सर काय असणार आहे, फॉल्स असणार आहे. आणि त्यानंतर जर दोन्ही स्टेटमेंट जर फॉल्स असेल तरी त्याचा आन्सर काय असणार आहे, फॉल्सच असणार आहे. म्हणजे आपल्याला अँड या कंजंक्शन, ठीक आहे, अँडला आपण काय म्हणतो कंजंक्शन, याचा जर आपण ट्रूथ टेबल पाहिला अँड या कनेक्टिव्हचा जर ट्रूथ टेबल पाहिला तर आपल्याला एक दिसून येते की याच्यामध्ये फक्त जर टी अँड टी असेल, काय असेल, टी अँड टी असेल तरच फक्त आन्सर काय येते, टी येते. बाकी सर्व याचे आन्सर जे काय असेल ते फॉल्स येणार आहे. आलं लक्षात? तर अशा प्रकारे हे अँड हे कनेक्टिव्ह आहे. तर यानंतर आपण बघणार आहे अँडलाच. बघा अँड कधी कधी अँडच्या ऐवजी हे जो काय अँड आहे या अँडच्या ऐवजी स्टेटमेंटमध्ये आपल्याला जे काही थ्योरेटिकल आपला सेंटेन्स राहणार आहे त्या सेंटेन्समध्ये आपल्याला अँडच्या ऐवजी बट, त्यानंतर एट अशा वेगवेगळ्या आपल्याला शब्द पाहायला मिळणार आहेत. ते आपण नंतर बघूया. यानंतर सेकंड आहे ऑर. सेकंड आपलं जे काय कनेक्टिव्ह आहे ते आहे ऑर. तर आता आपण ऑरचा ट्रूथ टेबल बघूया. बघा हे जे काही आहे सेकंड नंबरचं कनेक्टिव्ह जे काय ते ऑर आहे. त्या ऑर या कनेक्टिव्हचं साईन आहे असं. ओके, म्हणजे याला आपण फी म्हणू शकतो. आणि याचं जे काय मॅथमॅटिकल लँग्वेजमध्ये जो काय वर्ड आहे त्याला आपण म्हणणार डिसजंक्शन. बघा आता हे जे काय ऑर आहे तर ऑर म्हणजे काय, आपल्याला जेव्हा दोन सिंपल स्टेटमेंट एकत्र करून कंपाऊंड स्टेटमेंट तयार करायचं असेल आणि आपल्याला ते जर म्हणजे ऑब्लिकमध्ये बोलायचं असेल, म्हणजे हे किंवा ते, असं किंवा तसं आहे ना, त्या टायमाला आपण काय ऑर हा यूज करतो. आपल्याला डेली लँग्वेजमध्ये आपल्याला माहितच आहे ऑर आपण कधी यूज करतो. तर बघा जर एक स्टेटमेंट असेल इथे पण पी नंतर क्यू, तर आपल्याला ते दोन सिंपल स्टेटमेंट जर कंबाईन करायचे असेल, कंपाऊंड स्टेटमेंट बनवायचं असेल तर आपण पी ऑर क्यू अशा प्रकारे त्याला बोलणार. तर याच्यामध्ये पण बघा दोन स्टेटमेंट आहेत म्हणजे चारच एंट्री येणार. तर पहिल्या ह्याच्यात टी टी, नंतरच्या ह्याच्यात एफ एफ, परत एका ह्याच्यात टी एफ. आता याचा आन्सर बघा, जेव्हा आपण ऑर या कनेक्टिव्हचा यूज करणार आहे कंपाऊंड स्टेटमेंटमध्ये, जेव्हा आपण ऑर या कनेक्टिव्हचा यूज करणार आहे तेव्हा काय होते, जेव्हा दोन्ही ट्रूथ व्हॅल्यू, दोन्ही सिंपल स्टेटमेंटच्या ट्रूथ व्हॅल्यू या जर फॉल्स असेल तरच त्या कंपाऊंड स्टेटमेंटचा आन्सर काय असणार आहे, फॉल्स असणार आहे. आलं लक्षात? म्हणजे जर पहिलं स्टेटमेंट पी असेल, दुसरं स्टेटमेंट पी असेल आणि या स्टेटमेंटच्या सेपरेटली, सिंपल स्टेटमेंटच्या सेपरेटली जर ट्रूथ व्हॅल्यू या फॉल्स असेल तरच त्याच्या कंपाऊंड स्टेटमेंटचं पण आन्सर काय असणार आहे, तर फॉल्स असणार आहे. आलं लक्षात? बाकीच्या सर्वांचं टी ऑर टी टीच असते, टी ऑर एफ टीच असते, एफ ऑर टी आन्सर टीच असते. फक्त एफ ऑर एफ याच एका स्टेटमेंटचं कंपाऊंड स्टेटमेंटचं आन्सर काय असणार आहे, तर फॉल्स असणार आहे. आलं लक्षात? यानंतर आपण पाहणार आहे 3 नंबरचं कनेक्टिव्ह जे की असणार आहे आपलं इफ देन. जेव्हा आपल्याला कंडिशन्सचे वाक्य दिलेले असतात, म्हणजे जर असं केलं तर तसं होईल है ना, तेव्हा आपण त्याला कंडिशन्स म्हणणार. तर बघा 3 नंबरचं आपलं कनेक्टिव्ह आहे इफ देन ना, याचा आहे सिंगल हेडेड ॲरो, हे त्याचं चिन्ह आहे. आपण याला कंडिशनल स्टेटमेंटही म्हणतो. काय म्हणतो? कंडिशनल. किंवा आपण याला इम्प्लिकेशनही म्हणतो. जास्तीत जास्त कंडिशनलचाच यूज होते. आलं लक्षात? तर बघा याच्यामध्ये परत आपण घेणार आहे एक स्टेटमेंट पी, एक स्टेटमेंट क्यू, बरोबर. पी कंपाऊंड स्टेटमेंट जर तयार करायचं असेल तर पी कंडिशनल क्यू घेणार आहे. यानंतर बघा परत दोन स्टेटमेंट आहेत तर आपण 4 ट्रूथ व्हॅल्यू घेणार, म्हणजे टी टी, एफ एफ, अगेन टी एफ टी आणि एफ. बघा आता याच्यामध्ये जेव्हा दोन सिंपल स्टेटमेंट आपण कंडिशनल या कनेक्टिव्हजनं किंवा इफ देन या कनेक्टिव्हजनं आपण जेव्हा जॉईंट करणार आहे तेव्हा त्याच्यामध्ये जे काही कंपाऊंड स्टेटमेंटचं आन्सर असते ते अशा प्रकारे, जेव्हा टी कंडिशनल टी असेल तेव्हा आन्सर राहणार टी, जेव्हा टी कंडिशनल एफ असणार तेव्हा आन्सर राहणार एफ, जेव्हा एफ कंडिशनल टी राहते तेव्हा पण आन्सर राहणार टी, आणि जेव्हा एफ कंडिशनल एफ
तेव्हा पण आन्सर असणार टी. आलं लक्षात? तर बघा याच्यामध्ये काय महत्वाचं आहे, जेव्हा पहिलं स्टेटमेंट टी आणि दुसरं स्टेटमेंट एफ असणार तेव्हा त्या कंपाऊंड स्टेटमेंटचा आन्सरही फॉल्स असणार, म्हणजे त्याची ट्रूथ व्हॅल्यू पण काय असणार आहे तर फॉल्स असणार आहे. बाकी सर्व ठिकाणी काय असणार आहे टी टी टी. फक्त पहिलं टी दुसरं एफ जर असेल तर टी कंडिशनल एफ असेल तेव्हाच फक्त काय असणार आहे तर एफ असणार आहे. आलं लक्षात? तर बघा यानंतर आता आपलं 4 नंबरचं कनेक्टिव्ह कोणतं आहे तर ते आहे इफ अँड ओनली इफ. बरोबर, यालाच आपण बाय कंडिशनल असंही म्हणतो. इफ अँड ओनली इफ, बाय कंडिशनल. आणि त्याचा जो काही ॲरो आहे किंवा त्याचं जे काही मॅथमॅटिकल साईन आहे ते डबल बाय कंडिशनल आहे. कंडिशनलचा काय होतं सिंगल हेडेड ॲरो, इथे डबल हेडेड ॲरो. बघा आपण याला म्हणणार इफ अँड ओनली इफ डबल हेडेड ॲरो, आणि यालाच आपण बाय कंडिशनल किंवा आपण डबल इम्प्लिकेशनही म्हणू शकतो. ठीक आहे, काय डबल इम्प्लिकेशन है ना, इम्प्लिकेशन. जास्तीत जास्त बाय कंडिशनल या वर्डचा यूज होतो. तर बघा याच्यामध्ये पण आपण कंपाऊंड स्टेटमेंट तयार करण्याचा प्रयत्न करू. तर बघा एक आहे पी, एक आहे क्यू. जर या दोन सिंपल स्टेटमेंटचं जर आपल्याला कंपाऊंड स्टेटमेंट करायचं असेल इफ अँड ओनली इफचा यूज करून, तर आपण याला अशा प्रकारे लिहिणार पी बाय कंडिशनल क्यू. तर बघा याचे जे काय आन्सर असणार, तर बघा 2 स्टेटमेंट आहेत, तर परत आपण टी टी एफ एफ घेणार. इथे टी एफ टी आणि एफ घेणार. याच्या आन्सरमध्ये बघा जेव्हा इथे डबल हेडेड ॲरो आहे याच्यावरून लक्षात ठेवायचं की जेव्हा दोन्ही स्टेटमेंटचे आन्सर सारखे असणार, म्हणजे दोन्ही स्टेटमेंटचे आन्सर जर टी टी किंवा एफ एफ असणार तेव्हाच आन्सर असणार आहे टी. आलं लक्षात? जेव्हा डबल हेडेड ॲरोवरून लक्ष ठेवायचं, जर दोन्ही सिंपल स्टेटमेंटचे जर आन्सर सारखे असणार म्हणजे एकतर टी असणार किंवा फॉल्स असणार, सेम असणार, तर आन्सर जे काय कंपाऊंड स्टेटमेंटचं आन्सर असणार आहे ते काय असणार आहे ट्रू असणार आहे. बाकी जेव्हा एक टी एक एफ एक टी असणार तेव्हा आन्सर राहणार फॉल्स. बघा जेव्हा टी बाय कंडिशनल टी राहील तेव्हा आन्सर टी राहणार आहे. जेव्हा टी बाय कंडिशनल एफ असणार तेव्हा आन्सर असणार एफ. जेव्हा एफ बाय कंडिशनल टी तेव्हा आन्सर असणार एफ. आणि जेव्हा एफ बाय कंडिशनल एफ तेव्हा पण आन्सर काय असणार आहे तर टीच असणार आहे. अशा प्रकारे आपण 4 लॉजिकल कनेक्टिव्ह आपलं पाहिलेले. आता सगळ्यात शेवटचा जो की नॉट, त्यालाच निगेशन असंही म्हणतो. बघा सगळ्यात शेवटचा आहे 5 नंबरचा लॉजिकल कनेक्टिव्ह आहे आपला नॉट, त्यालाच आपण निगेशन, मॅथमॅटिकल लँग्वेजमध्ये निगेशन म्हणतो, आणि त्याचं साईन आहे हे असं. आलं लक्षात? याला म्हणायचं निगेशन. तर बघा निगेशन म्हणजे काय असते, नॉट असते. म्हणजे जर एखादा होकारार्थी शब्द असेल किंवा एखादा होकारार्थी सेंटेन्स असेल आणि जर त्याला आपण नॉट लावलं तर ते काय होते निगेटिव्ह सेंटेन्स तयार होते, निगेटिव्ह स्टेटमेंट तयार होते. तर अशाच प्रकारे या नॉट निगेशनचा यूज तेव्हाच होतो जेव्हा आपल्याला एखादं निगेटिव्ह सेंटेन्स पॉझिटिव्ह करायचं किंवा पॉझिटिव्ह सेंटेन्स निगेटिव्ह करायचं. तर बघा समजा एखाद्या स्टेटमेंट आहे आणि त्या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू टी आहे, एखादं स्टेटमेंट आहे आणि त्या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू टी आहे. जर आपण याला नॉट लावलं, नॉट ट्रू म्हणजेच काय फॉल्स, नॉट ट्रू म्हणजेच काय फॉल्स. आलं लक्षात? त्यानंतर एखादं स्टेटमेंट आहे त्याची ट्रूथ व्हॅल्यू जर फॉल्स असेल आणि त्याला जर आपण निगेशन लावलं म्हणजे नॉट फॉल्स म्हणजेच काय ट्रू असणार आहे. आलं लक्षात? बघा आतापर्यंत आपण 5 लॉजिकल कनेक्टिव्ह पाहिलेले आहेत, जे की अँड, ऑर, त्याच्यानंतर इफ, देन, इफ अँड ओनली इफ, आणि सगळ्यात शेवटचं जे की निगेशन म्हणजे नॉट. तर आता आपण याला एकत्रितपणे याचा ट्रूथ टेबल बघूयात. बघा 2 स्टेटमेंट घ्यायचे, एक घ्यायचं पी, एक आहे क्यू आपलं. त्यानंतर आपला पहिला कनेक्टिव्ह आहे पी अँड क्यू, दुसरा आहे पी ऑर क्यू, त्याच्यानंतरचा आहे पी कंडिशनल क्यू, नंतर आहे पी बाय कंडिशनल क्यू, आणि त्याच्यानंतर आहे निगेशन पी घेऊ आणि निगेशन क्यू पण घेऊयात आपण. आलं लक्षात? तर बघा तो 2 स्टेटमेंट आहेत, तर आपण परत 4 एंट्रीज घेणार. टी टी एफ एफ, बघा टी एफ टी आणि एफ अशा प्रकारे. तर बघा आता याचे आन्सर कसे असणार, तर एकदा लक्ष द्या. बघा आपण सांगितलं की अँडमध्ये काय असते, जर 2 स्टेटमेंट जर आपण अँडने जर जॉईन केले तर आपण काय करतो, अँड घेताना तर दोन्ही ट्रूथ व्हॅल्यूज जर टी असेल तरच आन्सर काय येणार आहे टी येणार आहे. बाकी सर्व काय येते एफ येते. आलं लक्षात?
ऑर मध्ये काय सांगितलं, जर दोन्ही सिंपल स्टेटमेंटच्या जर ट्रू व्हॅल्यू फॉल्स असेल तर आपण काय घेतो, फॉल्स घेतो. बाकी सर्व काय येणार टी. म्हणजे बघा टी ऑर टी, टी येणार. टी ऑर एफ, टीज येणार. एफ ऑर टी, टीज येणार. एफ ऑर एफ, एफ येणार. आलं लक्षात. बघा दोन्ही एफ आहेत त्याच्यामुळे एफ येणार. त्याच्यानंतर पी कंडिशनल क्यू. ठीक आहे. बघा पी कंडिशनल क्यू मध्ये काय घेतो आपण, बघा टी कंडिशनल टी, आन्सर येणार टी. टी कंडिशनल एफ, आन्सर येणार एफ. एफ कंडिशनल टी, आन्सर येणार टी. नंतर एफ कंडिशनल एफ, आन्सर येणार टीच. ओके. यानंतर बाय कंडिशनल, बघा जर दोन्ही सारख्या व्हॅल्यू असेल तर आन्सर ट्रू येणार. म्हणजे बघा टी बाय कंडिशनल टी, आन्सर येणार टी. टी बाय कंडिशनल एफ, आन्सर येणार एफ. एफ बाय कंडिशनल टी, आन्सर येणार एफ. आणि एफ बाय कंडिशनल एफ, आन्सर येणार टी. आलं लक्षात. यानंतर निगेशन म्हणजेच काय, नॉट ट्रू करायचं. टी असेल तर एफ घ्यायचं, एफ असेल तर टी घ्यायचं. बघा इथं काय टी एफ एफ आहे, तर तिथे निगेशन जर लावलं तर काय होईल, मग टीचं एफ होईल, परत टीचं एफ होईल, एफचं टी होईल आणि एफचं टी होईल. क्यू मध्ये जर निगेशन लावलं तर इथे टी आहे एफ होईल, एफ आहे टी होईल, एफ टी आहे तर एफ होईल आणि एफ आहे तर टी होईल. म्हणजे टी एफ आहे तर निगेशन ऑफ क्यू काय येईल, एफ टी एफ आणि टी. अशा प्रकारे हे लक्षात ठेवायचं. आलं लक्षात. हा आहे ट्रूथ टेबल. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि नेहमीसाठी हे लक्षात ठेवायचं. आलं लक्षात. तर बघा एकदा परत सांगतो, जेव्हा पी अँड क्यू घेणार तेव्हा आपल्याला लक्षात ठेवायचं की जर दोन्ही टी असेल तर आन्सर टी येणार. ऑर मध्ये जेव्हा दोन्ही एफ असणार तेव्हाच आपण एफ लिहिणार. कंडिशनल मध्ये काय, जेव्हा एक टी आणि पहिला टी आणि दुसरा एफ असेल तेव्हाच आन्सर एफ येणार. बघा इथे एक टी आणि एक एफ नाही म्हणताय मी, पहिलं स्टेटमेंट ट्रू आणि दुसरा जर फॉल्स असेल तर आन्सर फॉल्स, बाकी सर्व ट्रू होणार. त्यानंतर बाय कंडिशनल मध्ये जर दोन्ही सारखे असेल तरच आन्सर ट्रू येणार. आणि निगेशन मध्ये तर माहितच आहे, ट्रू असेल त्याला जर नॉट ट्रू म्हटलं तर फॉल्स, आणि फॉल्स असेल त्याला जर नॉट फॉल्स म्हटलं तर आन्सर काय येणार, ट्रू येणार. अशा प्रकारे हा आहे ट्रूथ टेबल. अशा प्रकारे आपले 5 लॉजिकल कनेक्टिव्ह झाले. कंपाऊंड स्टेटमेंट म्हणजे काय ते माहिती झालं. त्याच्यानंतर ट्रूथ टेबल पण आपला इथे झालेला आहे. तर बघा आता आपण यानंतर एक्झरसाइज 1.1 मधला पहिला क्वेश्चन आपण पार्ट 1 मध्ये पाहिला होता. आता आपण एक्झरसाइज 1.1 मधला क्वेश्चन नंबर 2 पासून सुरुवात करूया. तर लक्ष द्या. बघा क्वेश्चन 2 आहे, राईट द फॉलोइंग. एक्झरसाइज 1.2 मधला क्वेश्चन नंबर 2 आहे, राईट द फॉलोइंग स्टेटमेंट सिम्बॉलिकली. काय, राईट द फॉलोइंग स्टेटमेंट सिम्बॉलिकली. बघा राईट द फॉलोइंग स्टेटमेंट सिम्बॉलिकली. अशा प्रकारचा क्वेश्चन आहे. सिम्बॉलिकली म्हणजे काय, हे जे आपण पाहिले की 5 कनेक्टिव्ह आणि स्टेटमेंट ज्याने डिनोट करतो आपण ते PQR हे त्याचे सिम्बॉल. तर अशा प्रकारे आपल्याला सिम्बॉलिकली त्याला रिप्रेझेंटेशन करायचं आहे. तर बघा त्याच्यामधला पहिला क्वेश्चन आहे, नागपूर इज इन महाराष्ट्र अँड तमिळनाडू इज इन चेन्नई. आलं लक्षात. तर बघा आता इथे 2 सिंपल स्टेटमेंट दिले आहेत. बघा पहिला आहे नागपूर इज इन महाराष्ट्र आणि नंतर दिलेलं आपल्याला तामिळनाडू इज इन चेन्नई. तर आपल्याला काय करायचं, याच्यावरून आपल्याला याची काय करायचं, आपल्याला सिम्बॉलिकली हे जे काही स्टेटमेंट आहे ते आपल्याला सिम्बॉलिकली रिप्रेझेंटेशन करायचे. याची ट्रूथ व्हॅल्यू काढायची नाही सध्या, फक्त काय करायचं तर सिम्बॉलिकली रिप्रेझेंटेशन करायचं. तर बघा पेपरमध्ये क्वेश्चन असं लिहायचं, हे जे दिलेला क्वेश्चन आहे त्याला पहिलं आपल्याला आधी ओळखायचे की याच्यात सिंपल स्टेटमेंट किती आहेत. तर आता इथे बघा एक पहिलं सिंपल स्टेटमेंट हे आहे, दुसरं सिंपल स्टेटमेंट हे आहे. तर याच्यापैकी आपल्याला हे लिहून घ्यायचं. स्टेटमेंट पी म्हणायचं की नागपूर इज इन महाराष्ट्र. त्याच्यानंतर हे जे क्यू स्टेटमेंट, सेकंड क्यू घ्यायचं
त्याला म्हणायचं तामिळनाडू इज इन चेन्नई. आलं लक्षात. तर बघा, आणि मधात जे काही लॉजिकल कनेक्टिव्ह आहे तो कोणता आहे आपला, अँड आहे. तर मग याचा द सिम्बॉलिकल फॉर्म इज काय असेल बघा, पहिलं स्टेटमेंट आहे पी, दुसरं स्टेटमेंट आहे क्यू, आणि मधात आहे अँड, हे कनेक्टिव्ह. तर आपण लिहिणार अँड. तर अशा प्रकारे हा झाला पहिला क्वेश्चन. बघा काय, नागपूर इज इन महाराष्ट्र आणि तामिळनाडू इज इन चेन्नई. तर पी अँड क्यू अशा प्रकारे हे आहे त्याचं कनेक्टिव्ह सिम्बॉलिक फॉर्म. त्याच्यानंतर सेकंड क्वेश्चन बघूयात. बघा सेकंड क्वेश्चन आहे, ट्रायंगल आर इक्विलॅटरल triangle is equilateral or isosceles ओके. तर बघा आता आपल्याला माहिती आहे ट्रायंगल आर इक्विलॅटरल और आयसोस्केल असे दोन स्टेटमेंट दिलेले आहेत, आणि हे लॉजिकल कनेक्टिव्ह आपल्याला माहिती आहे ऑरनं काय केले, जॉईन केले. तर आपण आता हे पहिल्यांदा वेगळे वेगळे सिंपल स्टेटमेंटमध्ये कन्वर्ट करायला. बघा पी घ्यायचं, ट्रायंगल आर इक्विलॅटरल, त्याच्यानंतर क्यू म्हणायचं. बघा इथे परत ट्रायंगल हा शब्द स्किप केलेला, पण आपल्याला लिहिताना ते परत लिहायचं की ट्रायंगल आर आयसोस्केलस. ओके. तर काय येणार आता बघा, हे पहिलं स्टेटमेंट आहे पी, त्याच्यानंतरचं स्टेटमेंट आहे क्यू, आणि मधात लॉजिकल कनेक्टिव्ह आहे ऑर. तर पी और क्यू है ना. ट्रायंगल आर इक्विलॅटरल और ट्रायंगल आर आयसोस्केलस, पी और क्यू. अशा प्रकारे हे झालं दुसरं स्टेटमेंट. त्याच्यानंतर आपण घेऊ काही क्वेश्चन आपण इथे सॉल्व्ह करून घेणार आहे. काही क्वेश्चन तुम्ही प्रॅक्टिससाठी घरी करायचे आहेत, आणि जर एखादा क्वेश्चन नाही झाला तर आपण कमेंटमध्ये नक्की सांगायचं, आपण तोही क्वेश्चन तुम्हाला समजून सांगू नक्कीच. बघा त्याच्यानंतर 4 नंबरचा प्रश्न आहे, अँगल इज नायदर अॅक्यूट नॉर ॲप्ट्यूस. बघा अँगल इज नायदर अॅक्यूट नॉर ऑप्ट्यूस. बघा इथं नायदर नॉरचा यूज केलेला आहे. तर बघा काय, अँगल इज नायदर अॅक्यूट आणि नॉर ऑप्ट्यूस. तर इथे दोन स्टेटमेंट कसे तयार होतात, तर बघा पहिले स्टेटमेंट आहे पी, अँगल इज अॅक्यूट, क्यू आहे अँगल इज ऑप्ट्यूस. ठीक आहे. पण इथे देताना काय निगेशन दोन्हीकडे वापरलं, पहिल्याला नायदर म्हटलं, दुसऱ्याला नॉर म्हटलं. तर आपण इथे काय करणार आहे, त्या पीचं निगेशन करणार, म्हणजेच काय निगेशन पी म्हणणार. म्हणजे निगेशन पी काय होईल, तर अँगल इज नॉट अॅक्यूट, आणि निगेशन क्यूज काय होणार आहे, तर अँगल इज ऑप्ट्यूस. तर अँगल इज नॉट ऑप्ट्यूस, आणि याचा सिम्बॉलिक फॉर्म काय होईल, मग पहिल्यांदा अँगल इज नायदर अॅक्यूट म्हणजेच निगेशन पी अँड वापरायचा, अँड अँगल इज नॉट ऑप्ट्यूस म्हणजे निगेशन क्यू होईल. तर हा क्वेश्चन खूप महत्त्वाचा आहे, कारण की इथे स्पेसिफिक कनेक्टिव्ह कोणता यूज करायचा हे दिलेलं नाही, म्हणजे कळत नाही विद्यार्थ्यांना लवकर. त्याच्यामुळे बघा अँगल इज नायदर अॅक्यूट नॉर ऑप्ट्यूस, याच्यासाठी काय निगेशन पी अँड निगेशन क्यू. तर बघा आपला जो काही सेक्शन ए आहे, बोर्ड पेपर पॅटर्न मधला सेक्शन ए, त्याच्यामध्ये एक जो काही सेक्शन ए मधला क्वेश्चन नंबर 2 आहे, जो की 1 मार्क्सला आपल्याला विचारला जातात. तर अशा प्रकारचे क्वेश्चन तिथे विचारण्याचे चान्सेस जास्त असतात, त्याच्यामुळं अशा प्रकारचे क्वेश्चन तुम्ही करायचे. तर बघा आता क्वेश्चन नंबर, बाकी याच्यामधले जे राहिलेले क्वेश्चन आहेत ते तुम्ही नक्की घरी प्रॅक्टिस करा. जर क्वेश्चन नाही झाले तर कमेंटमध्ये सांगा, आपण ते पण क्वेश्चन सेपरेटली घेऊयात. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3,
बघा काय, राईट द ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ द फॉलोइंग. क्वेश्चन नंबर 3 आहे, राईट द ट्रूथ व्हॅल्यूज, राईट द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ फॉलोइंग. बघा आता आपण जे सिम्बॉलिक फॉर्म तयार केला होता, कंपाऊंड स्टेटमेंटचा सिम्बॉलिक फॉर्म तयार केला होता, यानंतर आपल्याला काय करायचं, दोन आपल्याला कंपाऊंड स्टेटमेंट देतील. त्या कंपाऊंड स्टेटमेंटचे आपल्याला सिंपल स्टेटमेंट ओळखायचे. त्या सिंपल स्टेटमेंटच्या नंतर आपल्याला त्यातलं लॉजिकल कनेक्टिव्ह ओळखायचं. ते लॉजिकल कनेक्टिव्ह आणि सिंपल स्टेटमेंट आपण ओळखलं, त्याच्यानंतर आपल्याला त्याचा सिम्बॉलिक फॉर्म तयार करायचा. त्याच्यानंतर सिंपल स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू काय असेल हे बघायचं. त्या सिम्बॉलिक फॉर्ममध्ये ती ट्रूथ व्हॅल्यू पुट करायची आणि नंतर फायनल आन्सर काढायचा. म्हणजेच काय होईल, त्या कंपाऊंड स्टेटमेंटची आपल्याला काय मिळेल, तर ट्रूथ व्हॅल्यू मिळेल. तर बघा पहिला क्वेश्चन आहे, 4 इज ऑड और 1 इज प्राइम. बघा काय आहे, पहिला काय, 4 इज ऑड और 1 इज प्राइम. बघा आपण याच्यामध्ये परत एक्स्ट्रॅक्ट करणार आहे दोन सिंपल स्टेटमेंट. पी आहे 4 इज ऑड, नंतर क्यू घ्यायचं 1 इज प्राइम. आपल्याला सिम्बॉलिक फॉर्म त्याचा लिहिता येतो काय, पी मधात आहे ऑर, त्याच्यामुळे पी ऑर क्यू. लक्षात. आता बघा याची ट्रूथ व्हॅल्यू 4 इज ऑड, याची ट्रूथ व्हॅल्यू काय असेल, 4 इज ऑड आहे का, आपल्याला माहिती आहे 4 इज इवन आहे की नाही. मग तो हे कसं स्टेटमेंट कसे चुकीचं आहे, म्हणजे फॉल्स आहे. मग याची ट्रूथ व्हॅल्यू काय असणार आहे, तर फॉल्स असणार आहे. लक्षात. त्याच्यानंतर 1 इज प्राइम, 1 इज प्राइम, 1 हा प्राइम नंबर आहे का, नाही. तर 1 इज नायदर प्राइम, सो याची पण ट्रूथ व्हॅल्यू काय असणार आहे, तर फॉल्स. मग आपण या ट्रूथ व्हॅल्यू आता आपल्या सिम्बॉलिक फॉर्ममध्ये जर पुट केल्या तर बघा आन्सर असेल, बघा पी ची ट्रूथ व्हॅल्यू आहे एफ, नंतर आहे ऑर, परत क्यू ची ट्रूथ व्हॅल्यू आहे एफ, म्हणजेच एफ ऑर एफ. तर आन्सर आपल्याला माहिती आहे, आपण ट्रूथ टेबलमध्ये मगाशीच पाहिलं की दोन ऑर मध्ये जर दोन्ही स्टेटमेंटच्या ट्रूथ व्हॅल्यू जर फॉल्स असेल तर आन्सर काय असणार आहे, तर फॉल्स असणार आहे. तर मग आपण काय म्हणणार, शेवटी काय म्हणणार, हे काय गिव्हन कंपाऊंड स्टेटमेंट आहे त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय असणार आहे, तर फॉल्स असणार आहे. आलं लक्षात. बघा क्वेश्चन नंबर 3 मधला सेकंड बघू आता. फाइव इज प्राइम नंबर, 5 is prime number and 7 divides 94. बघा आता हे कंपाऊंड स्टेटमेंट आहे, आपण याला एक्स्ट्रॅक्ट करूयात. बघा पी 5 इज प्राइम, 7 डिवाइड्स 94. तर आता आपण जर याला पी आणि क्यूच्या फॉर्ममध्ये लिहिलं तर बघा पी काय येईल, 5 इज प्राइम नंबर, त्याच्यानंतर क्यू मध्ये आपण लिहिणार आहे 7 डिवाइड्स 94. आणि कनेक्टिव्ह इथे लॉजिकल कनेक्टिव्हचा यूज केलेला आहे अँडचा. तर बघा आपण याला सिम्बॉलिक फॉर्ममध्ये जर अशा प्रकारे जर लिहिलं तर काय होईल, पी अँड क्यू, काय होईल, पी अँड क्यू. आता आपल्याला याची काय करायची, ट्रूथ व्हॅल्यू फाइंड करायची. तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला सिंपल स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू काढावं लागेल. तर बघा 5 इज प्राइम नंबर, 5 हा प्राइम नंबर आहे का, तर आहे. 5 इज प्राइम नंबर ना. प्राइम नंबर म्हणजेच काय, तर ज्या नंबरचे रूटचे फक्त 2 निघतात है ना, म्हणजे ज्या नंबरला मॅक्सिमम फक्त 2 नंबर्सनाच डिवाइड केला जाते. म्हणजे एक नंबर असतो 1 आणि दुसरा असतो तो स्वतः. आलं लक्षात. त्याला आपण म्हणतो प्राइम नंबर. तर बघा 5 हा प्राइम नंबर आहे, तर आपण त्याची ट्रूथ व्हॅल्यू म्हणणार टी. त्यानंतर 7 डिवाइड्स 94. आता 94ला 7 ने डिवाइड केला जाते का, तर नाही जात. त्यामुळे याची ट्रूथ व्हॅल्यू असणार आहे फॉल्स. या जर आपण सिम्बॉलिक फॉर्ममध्ये पुट केला तर काय येईल, पी ची ट्रूथ व्हॅल्यू आहे टी, नंतर अँड क्यू ची ट्रूथ व्हॅल्यू आहे एफ. तर याचा आन्सर फायनल काय येणार आहे, तर टी अँड एफ. आपण ट्रूथ व्हॅल्यूमध्ये ट्रूथ टेबलमध्ये पाहिलं अँड जर असेल तर दोन्ही ट्रूथ व्हॅल्यू टीच पाहिजे, तर आन्सर ट्रू येणार, अन्यथा त्याचा आन्सर येणार फॉल्स. तर बघा गिव्हन जे कंपाऊंड स्टेटमेंट आहे त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय असणार आहे, फायनली मग फॉल्स असणार. आलं लक्षात. तर बघा अशा प्रकारे क्वेश्चन नंबर 3 मधले आपण 2 पाहिलेले आहेत. बाकीचे क्वेश्चन सोपे आहेत, नक्कीच तुम्ही सॉल्व्ह करा. प्रॅक्टिस खूप महत्त्वाची आहे. गणितामध्ये एक लक्षात ठेवायचं नेहमी, कन्सेप्ट सोबत प्रॅक्टिसवर जास्त भर द्यावा लागणार आहे. कारण की प्रॅक्टिस केली तरच ते आपल्या डोक्यात डायरेक्ट
अनलिमिटेड टायमासाठी लक्षात राहणार आहे, त्याच्यामुळं आपल्याला प्रॅक्टिस करणं खूप गरजेची. तर बघा मी हे 2 क्वेश्चन घेतले, बाकीचे तुम्ही नक्कीच घरी सॉल्व्ह करून बघायचे. जर नाही झालं तर परत आपल्याला कमेंटमध्ये टाका. जो क्वेश्चन तुम्हाला नाही जमला तो मी त्याचाही तुम्हाला सेपरेटली नेक्स्ट व्हिडिओमध्ये आन्सर देतोच. बघा याच्यानंतर क्वेश्चन नंबर या एक्झरसाइजचा लास्ट क्वेश्चन असा आहे की इफ द स्टेटमेंट पी क्यू आर ट्रू स्टेटमेंट. बघा काय त्यांचं क्वेश्चन नंबर 4 असा आहे की पी आणि क्यू हे जर स्टेटमेंट ट्रू असं आपण कन्सिडर केलं, काय ट्रू कन्सिडर केलं, आणि आर यस हे जर स्टेटमेंट आपण फॉल्स कन्सिडर केले, काय फॉल्स कन्सिडर केले, तर फायनली आपल्याला जे काय त्यांनी कंपाऊंड स्टेटमेंट दिलेलं आहे त्याचं फायनल ट्रूथ व्हॅल्यू काय असणार आहे. तर बघा इथे पी क्यू आर एस घेतलेले. मी तुम्हाला एकदम स्टार्टिंगला सांगितलं होतं की हे जे काय सिंपल स्टेटमेंट आहे ते आपण डिनोट करतो पी क्यू आर यस, आहे की नाही. पी क्यू आर सांगितलं होतं मी, परंतु बघा जास्त जर स्टेटमेंट आले सिंपल स्टेटमेंट तर आपण पी क्यू आर यस अशा प्रकारे पण आपण डिनोट करू शकतो. मॅक्सिमम 3 किंवा 4च येणार, त्याच्यापेक्षा जास्त येणार नाही. तर बघा आता आपण एकदा लिहून घेऊ. बघा पहिला क्वेश्चन आहे पी ऑर क्यू ऑर आर. दुसरा क्वेश्चन आहे पी कंडिशनल क्यू, त्याच्यानंतर ऑर आर कंडिशनल यस. थर्ड क्वेश्चन आहे क्यू अँड आर ऑर निगेशन पी अँड यस. त्याच्यानंतर 4 नंबरचा क्वेश्चन आहे निगेशन आर बाय कंडिशनल पी अँड निगेशन आर. तर बघा आपण हे क्वेश्चन आधी सॉल्व्ह करू. तर बघा आपल्याला काय सांगितलंय, जर पी क्यू असेल तर ट्रू म्हणजे टी लिहायचं, आर यस असेल तर फॉल्स आहे म्हणजेच काय घ्यायचं तर एफ घ्यायचा. तर बघा पी आहे तर इथं लिहायचं टी, नंतर आहे ऑर, परत क्यू ऑर आर आहे, क्यू आहे तर लिहायचं टी, ऑर आर आहे तर काय लिहायचं फॉल्स लिहायचं एफ. तर बघा सर्वात अगोदर काय करायचं, हा ब्रॅकेट सॉल्व्ह करायचा. तर बघा टी ऑर एफ म्हणजेच काय असणार आहे, ऑर मध्ये आपल्याला माहिती आहे जर दोन्ही एफ असेल तरच एफ असतो, याचा आन्सर असणार आहे टी. म्हणजे बघा काय, तर याच्यानंतर बघा हा टी, नंतर हा ऑर आणि याचा आन्सर आलेले टी ऑर टी. याचा फायनल आन्सर काय असणार आहे, तर ऑर मध्ये ऑर जर असेल तर आपल्याला माहिती आहे एफ ऑर एफ असेल तरच एफ असते, बाकी सर्वच्या ट्रूथ व्हॅल्यू काय असतात तर टी असतात. त्यानंतर बघा सेकंड क्वेश्चन आहे पी कंडिशनल क्यू. आता पी क्यू आहे तर आपण काय घेणार टी कंडिशनल टी, ऑर बघा आर एस आहे तर आर एस ची ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे फॉल्स आहे, तर एफ कंडिशनल एफ. तर बघा टी कंडिशनल टी, कंडिशनल आहे इथे पण कंडिशनल आहे. आपण कंडिशनल मध्ये काय पाहिलं होतं की पहिली ट्रूथ व्हॅल्यू टी आणि दुसरी जर एफ असेल तर आन्सर एफ असणार, बाकी सर्व ट्रूथ व्हॅल्यू काय असणार आहे तर ट्रू असणार. तर बघा टी कंडिशनल टी नंतर आहे हा ऑर, नंतर एफ कंडिशनल एफ, हे पण असणार आहे टीच. तर बघा टी ऑर मध्ये परत दोन्ही पण एफ पाहिजे, इथे दोन्ही पण टी आहेत, मग आन्सर काय येणार आहे अगेन टीच येणार आहे. त्यानंतर थर्ड क्वेश्चन बघा क्यू आहे तर टी अँड आर आहे तर एफ घ्यायचं, परत ऑर आहे निगेशन जशाच्या तसा, पी आहे तर टी घ्यायचं अँड एस आहे तर एफ घ्यायचं. बघा टी अँड एफ, अँड आहे तर टी पाहिजे आपल्याला, इथे एफ येईल. त्यानंतर ऑर बघा निगेशन टीचं आपण करणार आपल्यामध्ये निगेशन टी म्हणजे काय नॉट ट्रू म्हणजेच काय तर फॉल्स येणार, फॉल्स अँड फॉल्स. तर बघा एफ अँड एफ अँड मध्ये टी पाहिजे, एफ अँड एफ आन्सर येणार एफ ऑर पहिला एफ. बघा इथं ऑर आहे, ऑर मध्ये दोन्ही एफ पाहिजे तर आन्सर एफ येणार. बघा दोन्ही एफ आहेत, एफ ऑर एफ तर आन्सर येणार आहे एफ. आलं लक्षात. तर बघा सगळ्यात शेवटचा आपण आता बघू, बाकीचे क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करायचे. तर बघा निगेशन आहे, निगेशन जसं तसं आर आहे तर इथे येणार एफ, बाय कंडिशनल पी आहे तर इथे येणार टी, परत अँड आहे निगेशन आर आहे तर येणार एफ. तर बघा निगेशन एफ आन्सर असते टी, बाय कंडिशनल टी, नंतर आहे अँड, परत निगेशन एफ आन्सर असणार आहे टी. बघा इथे बाय कंडिशनल आहे, तर बाय कंडिशनल मध्ये आपण काय सांगितलं की दोन्ही जर व्हॅल्यू सारख्या असतील सेम एक तर टी किंवा एफ तर आन्सर असणार आहे टी. तर बघा इथे दोन्ही पण टी आहेत तर आन्सर येणार टी, नंतर आहे अँड, नंतर आहे परत टी, आणि अँड मध्ये दोन्ही पण टी पाहिजे तरच आन्सर टी येणार. म्हणजे बघा दोन्ही पण टी आहेत, टी अँड टी आन्सर येणार टी. लक्षात. अशा प्रकारे बघा क्वेश्चन नंबर 4
पण आपला इथं सॉल्व्ह झाला, 4 क्वेश्चन झाले. बाकीचे जे काही 2-3 राहिलेले क्वेश्चन आहेत ते तुम्ही नक्कीच सॉल्व्ह करून पाहायचे, प्रॅक्टिस करून बघायची घरी आणि वारंवार हे क्वेश्चन सोडवा. एकदा 2-3 दिवस जास्त प्रॅक्टिस केली त्याच्यानंतर मग तुम्हाला जास्त वेळ याच्यावर नाही स्पेंड केला तरी पण चालते. अशा प्रकारे एक्झरसाइज 1.1 आपली कंप्लीट झालेली आहे. एक्झरसाइज 1.1 मधला पहिला क्वेश्चन आपण अगोदरच्या पार्टमध्ये घेतला होता. आता आपण 1.1 मधले एक्झरसाइज 1.1 आहे. 1.1 मधले आपण दुसरा, तिसरा, चौथा क्वेश्चन इथे घेतलेला आहे. बघा, या पार्टमध्ये आपण कंपाऊंड स्टेटमेंट म्हणजे काय, लॉजिकल कनेक्टिव्ह किती असतात, त्याचा ट्रुथ टेबल आणि एकत्र ट्रुथ टेबल सोबतच पाहिलेला आहे. नक्कीच या सर्वाला या व्हिडिओला परत बघून चांगल्या प्रकारे रिव्हिजन करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. आपण 12वीचं जवळपास सर्व सिलेबस इथे कव्हर करून घेणार आहे. तरी तुम्हाला जर आवडला असेल व्हिडिओ तर नक्कीच लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे, तर भेटूया लवकरच समोरच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.